नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतो आपला टॉपिकचं नाव आपलं पार्ट ऑफ स्पीच. बरोबर, आता पार्ट ऑफ स्पीच आपण कंटिन्यू करतो. आपला टॉपिक पार्ट ऑफ स्पीचमध्ये मागच्या वेळेस जेव्हा आपण व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये बघितला आपण नाउन्स. बरोबर, आता नाउन्सलाच आपण कंटिन्यू करतो. बरोबर, तर आजचा जो आपला टॉपिक होईल तर तो होईल रूल ऑफ फॉर्मिंग द प्लुरल्स. रूल्स ऑफ फॉर्मिंग द प्लुरल्स म्हणजे काय, जे नाउन्स आहेत, जे सिंग्युलर नाउन्स आहेत, बरोबर, त्याला आपण प्लुरल फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करायचं तर ते आपण आज बघणार आहे. आणि त्याचे काही रूल्स आहेत, म्हणजे काही नियम्स आहेत. बरोबर, तर ते नियम आपल्याला आज बघायचे आहेत. तर बघा, आता जो पहिला रूल आहे, काय आहे पहिला रूल. आता पहिला रूल आपल्याला बघायचा, तर पहिला रूल काय सांगतो आपल्याला, असे सिंग्युलर नाउन्स, बरोबर, ज्यांच्या शेवटी सहसा काय येतो, कॉन्सोनंट येतो. काय येतो, कॉन्सोनंट म्हणजेच काय, व्यंजन येतो. आणि असं असेल आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे, प्लुरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. बरोबर, म्हणजेच काय, एक वचनाला आपल्याला बहुवचनामध्ये कन्वर्ट करायचं, रूपांतरित करायचं आहे. तर त्यावेळेस आपण त्याला शेवटी काय लावतो, यस लावतो. काय लावतो, शेवटी यस लावतो. आलं लक्षात. आता बघा, कॉन्सोनंट आणि व्यंजन, जसे की आता कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन आणि वॉवेल्स म्हणजे स्वर. बरोबर, आता काही वॉवेल्स आहेत जसे की ए, ई, आय, ओ आणि यू. हे काय झाले, ओ आणि यू. बरोबर, ए, आय, ओ, यू हे काय झाले, वॉवेल्स म्हणजे काय, स्वर झाले. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही शब्द आहेत, म्हणजे जे काही अल्फाबेट आहेत, ते बाकीचे काय झाले, सगळे ते झालेत कॉन्सोनंट. आलं लक्षात. आता वॉवेल्सवर स्पेसिफिक काही व्हिडिओ आपण टाकलेले आहेत युट्यूब चॅनलला, बघितले नसतील बघून घ्या, जेणेकरून त्याची तुम्हाला खूप जास्त मदत होईल, म्हणजे बाकीच्या गोष्टी अंडरस्टँड करण्यासाठी. आणि त्याची लिंक सुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन देईल. आलं लक्षात. सिंपल आहे. आता कंटिन्यू करूया आपला टॉपिक. आता बघा, रूल नंबर 1 काय सांगतो, जर असे सिंग्युलर नाउन्स, बरोबर, ज्यांच्या शेवटी सहसा काय असते, कॉन्सोनंट असतो, म्हणजेच काय, व्यंजन असते, आणि असं असेल आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे, प्लुरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सिंग्युलरला प्लुरल म्हणजे एक वचनाला बहुवचनामध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर अशा वेळेस शेवटी आपण त्याला काय लावतो, यस लावतो. खाली एक्झाम्पल आहेत, आपण एक टेबल काढलेला आहे. टेबलला आपण 3 भागामध्ये डिवाइड केलं, जसं की एक सिंग्युलर आहे, दुसरा त्याचा मिनिंग आहे, आणि तिसरा आहे प्लुरल म्हणजेच काय, सिंग्युलर म्हणजे एक वचन, मिनिंग म्हणजे अर्थ, आणि प्लुरल म्हणजे बहुवचन. सिंपल. बरोबर, हे एक्झाम्पल आहेत. एक्झाम्पल वरून तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे लक्षात येईल. जसं की आता पहिला शब्द काय म्हणतो, आम. का आहे, आम. बरोबर, आर्म नाही म्हणता येईल किंवा आम म्हणता येईल त्याला. बरोबर, आता आर्मच्या शेवटी जो यम आहे, तर तो काय आहे, तो आहे कॉन्सोनंट, म्हणजे काय, तो व्यंजन आहे. हा लक्षात. आणि यम तो वॉवेल्स आहे का, नाही, तो आहे कॉन्सोनंट. आणि नियम काय सांगतो, जर कॉन्सोनंट असेल आणि त्याला आपल्याला प्लुरल फॉर्म मध्ये करायचं आहे, तर त्याचा अर्थ, त्याचा प्लुरल फॉर्म कसा होईल, आर्म्स होईल. शेवटी काय लागेल, यस लागेल, म्हणजेच काय होईल, आर्म्स होईल. बघा, हा सिंग्युलर आपण लिहिला आर्म, प्लुरल कसा होईल, आर्म्स होईल. का होईल, आर्म्स. लक्षात. सिंपल आहे. दुसरा आहे ऍक्टर. काय आहे, ऍक्टर. बरोबर, आता जे हायलाइट केलेलं आहे ते आपण नंतर बघूया. ऍक्टरच्या शेवटी आर जो आहे तो काय आहे, कॉन्सोनंट आहे. बरोबर, वॉवेल्स आहे का, नाही, कॉन्सोनंट आहे. ऍक्टर म्हणजे अभिनेता, आणि ऍक्टरच्या शेवटी आर आहे, तो म्हणजे कॉन्सोनंट आहे. आणि याला आपल्याला काय करायचं आहे, प्लुरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर त्यावेळेस आपण त्याला कसं करू, शेवटी काय लावायचं, आपल्याला त्याला यस लावायचा, म्हणजे ऍक्टरचा काय होईल, ऍक्टर्स होईल. काय होईल, ऍक्टर्स होईल. नेक्स्ट आहे कॅमल म्हणजे काय, उंट. आणि कॅमलच्या शेवटी काय आहे, यल आहे. बरोबर, काय आहे, यल आहे. यल काय आहे, कॉन्सोनंट आहे. आणि असं असेल तर शेवटी काय लावू, त्याला आपण यस लावू. किंवा जेव्हा त्याला आपण प्लुरल फॉर्म मध्ये लिहू, म्हणजे कॅमलचं काय होईल, कॅमल्स होईल. काय होईल, कॅमल्स. आता जे 2 शब्द आहेत हायलाइट केलेले, एक आहे आर्टिकल आणि ब्राइड. आता आर्टिकल म्हणजे लेख. आता आर्टिकलच्या शेवटी जो ई दिलेला आहे, तर तो कॉन्सोनंट आहे का, नाही, तो आहे वॉवेल्स. का आहे, वॉवेल्स, तो स्वर आहे. पण नियम तर सांगतो आपल्याला की कॉन्सोनंट असेल तर यस लावा. तर हे जे 2 शब्द आहेत, म्हणजे अजून काही खूप सारे शब्द असतील की त्याच्यामध्ये शेवटी ई असेल, पण ते काय झाले, ते अपवाद आहेत. बरोबर, म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक अपवाद असतो, आयुष्यामध्ये पण अपवाद असतो. बरोबर, तर ते कुठं काही अपवाद असतात. तर तेवढे अपवाद आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की आर्टिकल शेवटी पण सुद्धा काय लागेल, यस लागेल, म्हणजेच आर्टिकल्स होईल. आलं लक्षात. तर हा काय आहे, अपवाद आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा. दुसरा आहे ब्राइड म्हणजे वधू. ब्राइडच्या शेवटी पण सुद्धा काय आहे, ई आहे. आणि ई काय आहे, वॉवेल्स आहे, कॉन्सोनंट नाही आहे तो. आलं लक्षात. तरी सुद्धा आपण त्याला काय लिहितो,
शेवटी त्याच्या यस लावतो, म्हणजेच काय झाला, ब्राईट्स झाला. काय झाला, ब्राईट्स. तर हे दोन शब्द पण याच्यामध्ये जे घेतले ते काय आहेत, अपवाद आहेत. आलं लक्षात, तेवढंच लक्षात ठेवायचं. आता जाऊया रूल नंबर 2 कडे. रूल नंबर 2 काय होईल, रूल नंबर जो 2 आहे म्हणजे दुसरा आहे, तर तो काय सांगतो आपल्याला की ज्या नाउनच्या शेवटी काय असेल, यस असेल, डबल यस असेल, यस एच असेल, सी एच असेल. बरोबर, काय सांगतोय आपण, यस असेल, डबल यस, यस एच, सी एच, यक्स असेल किंवा मग झेड असेल. बरोबर, यस एच, डबल यस, यस एच, सी एच, यक्स किंवा झेड. बरोबर, आणि त्याचा आपल्याला प्लुरल फॉर्म मध्ये रूपांतरित करायचं आहे. त्याला आपल्याला काय करायचं आहे, सिंग्युलरला प्लुरल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. एक वचनाला बहुवचनामध्ये आपण त्याला कन्वर्ट करायचं आहे. तर त्यावेळेस आपण त्याला शेवटी काय लावतो, ईएस लावतो. काय लावतो, ईएस लावतो. पुन्हा एकदा डेफिनेशन बघा, काय म्हणते, ज्या नाउनच्या शेवटी काय असेल, यस असेल, डबल एस असेल, यस एच असेल, सी एच असेल, यक्स असेल किंवा मग झेड असेल, तर त्यावेळेस त्याचा आपण प्लुरल फॉर्म मध्ये रूपांतरित करण्यासाठी आपण त्याला शेवटी काय लावतो, तर त्याला लावतो आपण ईएस. आलं लक्षात, सिंपल आहे. खाली एक्झाम्पल आहेत, एक्झाम्पलवरून अजून चांगल्या प्रकारे लक्षात येईल. तसं की पहिला शब्द आहे गॅस. काय आहे, गॅस. आता गॅसच्या शेवटी काय आहे, यस आहे. बरोबर, गॅसच्या शेवटी काय आहे, यस आहे. बरोबर, आता यसला काय करायचं आहे आपल्याला, यस असल्यामुळे काय शेवटी काय, म्हणजे आता जो गॅसच्या शेवटी काय यस आहे आणि गॅसला आपल्याला प्लुरल मध्ये लिहायचं आहे. डेफिनेशन काय सांगते, म्हणजे रूल काय सांगतो आपला, जर शेवटी यस असेल तर. बरोबर, म्हणजेच काय होईल, गॅसचा काय होईल, गॅसेस होईल. काय होईल, गॅसेस. त्याचप्रमाणे प्रिन्सेस. प्रिन्सेस म्हणजे राजकुमारी. बरोबर, आता प्रिन्सेसच्या शेवटी काय आहे, डबल एस आहे. काय आहे, डबल एस आहे. आणि डबल एसला आपल्या डबल एस असल्यामुळे त्याला आपण जेव्हा प्लुरल फॉर्म मध्ये करू तर शेवटी काय लागेल, ईएस लागेल. म्हणजेच काय होईल, प्रिन्सेस. काय होईल, प्रिन्सेस. बरोबर, प्रिन्सेसेस. आलं लक्षात, प्रिन्सेसेस. आलं लक्षात. नेक्स्ट आहे बुश. बुश म्हणजे झुडूप. बुश म्हणजे काय, झुडूप. आता बुशच्या शेवटी काय आहे, यस एच आहे. काय आहे, यस एच. आणि यस एच असेल आणि त्याला आपल्याला प्लुरल फॉर्म मध्ये लिहायचं आहे, म्हणजेच काय बहुवचनामध्ये त्याला लिहायचं आहे. तर तो काय होईल, बुशेसचा शेवटी त्याला काय लावावं लागेल, आपल्याला ईएस लावावा लागेल. म्हणजेच काय होईल, बुशेस. काय होईल, बुशेस. एक वचनी, बहुवचनी. सिंपल आहे. नेक्स्ट आहे बॉक्स. बॉक्स म्हणजे काय, पेटी. आणि शेवटी काय, यक्स आहे. रूल पण काय सांगतो, शेवटी यक्स असेल तर सुद्धा लक्षात, बॉक्स आहे शेवटी यक्स आहे म्हणजे आपल्या रूलमध्ये बसतो. बरोबर, आणि याचा जेव्हा आपण प्लुरल करू तर शेवटी काय सांगितलं, यस असेल, डबल एस असेल, यस एच असेल, सी एच असेल, यक्स असेल किंवा झेड असेल, तर शेवटी आपण त्याला काय लावतो, ईएस लावतो. सिंपल आहे. बरोबर, बॉक्सच्या शेवटी मग त्याला आपण जेव्हा प्लुरल मध्ये करू तर तो काय होईल, बॉक्सेस होईल. काय होईल, बॉक्सेस. साधं सिंपल. नेक्स्ट आहे बेंच. बेंच म्हणजे बाक. बेंच म्हणजे बाक. आणि शेवटी काय, याच्या बेंचच्या सीएच आहे आणि सीएच असेल त्याला शेवटी आपल्याला काय करायचं आहे, प्लुरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर त्यावेळेस आपण शेवटी काय लावतो, त्याच्या ईएस लावतो. साधं सिंपल आहे. म्हणजेच बेंचचा काय होईल, बेंचेस होईल. बेंचेस शेवटी काय लावलं आपण, त्याच्या ईएस लावलं. आलं लक्षात. आता याच्यामध्ये सुद्धा एक अपवाद आहे, जसं की आता मोनार्च आहे. बरोबर, मोनार्च म्हणजे सम्राट. पण मोनार्चच्या शेवटी सीएच आहे. बरोबर, नियम तर सांगतो आपला सीएच असेल तर ईएस लावायचा. पण याच्यामध्ये आपण जेव्हा त्याचा मोनार्चचा प्लुरल केला तर त्याच्या शेवटी आपण फक्त यस लावला. काय लावला, फक्त यस लावला. ईएस लावला का नाही, तर हा सुद्धा काय त्याच्यामधला अपवाद आहे. तर कुठं कुठं अपवाद येत राहतील, तर अपवाद थोडेसे लक्षात ठेवायचे. बरोबर, जास्त त्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. फक्त नियम लक्षात ठेवायचे, रूल्स थोडेसे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आणि रूल्स लक्षात केव्हा राहतील, जेव्हा आपण त्याला थोडीशी प्रॅक्टिस करू. आलं लक्षात. सिंपल, साधं आहे. बरोबर, तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.